आपण आरामात घरात बसलेलो असतो आणि बाहेर एक छोटासा डास कदाचित एका मोठ्या धोक्याची तयारी करत असेल. हो, हे खरंय. एक असं युद्ध जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण ते आपल्यात आणि आजार पसरवणाऱ्या या लहान कीटकांमध्ये सतत सुरू आहे. तर मग चला, या अदृश्य शत्रूंना आणि त्यांना रोखण्याच्या वैज्ञानिक पद्धतींना जरा जवळून समजून घेऊया. आणि मग प्रश्न पडतो की एवढासा जीव इतका प्राणघातक कसा असू शकतो, नाही का? म्हणजे विचार करा, एक लहानसा डास किंवा माशी ज्याला आपण सहज असा हाताने उडवून लावतो, तो इतकी मोठी समस्या कशी काय निर्माण करू शकतो? याचं उत्तर आहे ना, ते खरंच खूप गंभीर आणि धक्कादायक आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे रोग. हो, हे कीटक फक्त त्रासदायक नाहीत, ते मलेरिया, डेंग्यू आणि लाईम रोगासारखे जीवघेणे आजार पसरवतात. आणि म्हणूनच मेडिकल एंटोमॉलॉजी म्हणजे वैद्यकीय कीटकशास्त्र या कीटकांच्या नियंत्रणाला खूप जास्त महत्त्व देते. तर आता पहिल्या भागात बघूया की हे छोटे कीटक नक्की कशाप्रकारे इतक्या मोठ्या समस्या निर्माण करतात. बघा, डास चावल्यावर होणारा आजार हा फक्त एका व्यक्तीपुरता राहत नाही, तो संपूर्ण समाजाच्या आरोग्यासाठी एक मोठं आव्हान बनतो. आणि साहजिकच यामुळे आपल्या आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येतो. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की हे सगळं फक्त माशा डास मारण्यापुरतं नाहीये. नाही, यामागे एक संपूर्ण विज्ञान आहे, एक शास्त्र आहे जे साथीचे आजार पसरण्यापासून रोखण्यासाठी दिवसरात्र काम करतं. आता या कीटकांसारख्या शत्रूंशी लढण्यासाठी कोणतीही एक जादूची कांडी नाही, म्हणजे एकच उपाय करून चालणार नाही. आपल्याला गरज आहे एका बहुआयामी रणनीतीची, एक अशी योजना जी प्रत्येक बाजूने हल्ला करेल. चला तर मग पाहूया ही हुशार योजना नक्की आहे तरी काय. सगळ्यात आधी रोगवाहक कीटक नियंत्रण म्हणजे नक्की काय हे समजून घेऊ. याचा सरळ अर्थ आहे जे जीव रोग पसरवतात त्यांची संख्या कमी करण्यासाठी किंवा त्यांना समूळ नष्ट करण्यासाठी केलेले संघटित पद्धतशीर प्रयत्न. तर हे नियंत्रण करण्यासाठी प्रामुख्याने 3 मुख्य पद्धती वापरल्या जातात. पहिली आहे भौतिक म्हणजे थेट हाताळणी, दुसरी रासायनिक म्हणजे केमिकलचा वापर, आणि तिसरी जैविक म्हणजे निसर्गाचीच मदत घेणे. चला आता या प्रत्येक पद्धतीला आपण जरा खोलात जाऊन समजून घेऊया. चला मग सुरुवात करूया पहिल्या आणि सर्वात थेट पद्धतीपासून, ती म्हणजे हाताळणी आणि सापळा पद्धत. या पद्धतीत काय होतं तर कीटकांना भौतिकरित्या म्हणजे फिजिकली कंट्रोल केलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांना थेट पकडलं किंवा कुठेतरी अडकवलं जातं. आणि ही पद्धत खूपच सोपी आहे. उदाहरणार्थ, समजा बादलीत किंवा फुलदाणीत पाणी साचले तर त्यातल्या डासांच्या अळ्या चमच्याने काढून नष्ट करता येतात. अगदी तसंच कचऱ्याच्या ढिगाऱ्यात दिसणारे माशांचे कोश हाताने उचलून चिरडून टाकता येतात. किंवा झाडांवर जे ॲफिड्स लागतात त्यांना झाड हलवून साबणाच्या पाण्यात बुडवून मारता येतं. हे छोटे छोटे उपाय आहेत, पण खूप प्रभावी ठरू शकतात. आता बोलूया सापळ्यांबद्दल. ही जरा अधिक धोरणात्मक पद्धत आहे. जसं की लाईट ट्रॅप्स, ते रात्रीच्या वेळी डास आणि पतंगांना आकर्षित करतात. मग आहेत आमिष लावलेले सापळे, जे साखर किंवा सडलेल्या फळांचा वापर करून घरमाशांना अडकवतात. आणि यातलं सगळ्यात इंटरेस्टिंग काय असेल तर ते आहेत फेरोमोन सापळे. हे काय करतात तर मिळण्यासाठीच्या गंधाची नक्कल करून नर फळमाशांना पकडतात आणि मग काय, त्यांची पुढची पैदासच थांबते. बरं, आता वळूया रासायनिक नियंत्रणाकडे. हे उपाय खूप प्रभावी आहेत यात शंका नाही, पण त्यांचा वापर मात्र अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. रासायनिक नियंत्रणामध्ये 2 मुख्य प्रकार आहेत. पहिले म्हणजे लार्विसाइड्स. हे काय करतात तर डासांच्या अळ्यांना त्या उडण्याआधीच पाण्यातच मारतात, जसं की तलावांमध्ये टेमेफॉसच्या गोळ्या टाकणं. आणि दुसरे आहेत अडल्टिसाइड्स. हे थेट प्रौढ कीटकांना लक्ष्य करतात. उदाहरणार्थ, भारतात मलेरिया कार्यक्रमात जी घरात फवारणी केली जाते जी भिंतींवर बसलेल्या डासांना मारते, ते याचंच उदाहरण आहे. ह्या रासायनिक पद्धतींचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे त्यांचा परिणाम खूप जलद आणि मोठ्या प्रमाणावर दिसतो. पण यात एक मोठा धोकाही आहे. तो म्हणजे रेझिस्टन्सचा. म्हणजे काय की जर कीटकनाशकांचा वापर सतत आणि विचार न करता केला गेला तर कीट त्यांच्याविरुद्ध एक प्रकारची प्रतिकारशक्ती विकसित करतात. आणि याचा परिणाम, भविष्यात तीच औषधं त्यांच्यावर काहीच काम करत नाहीत. ठीक आहे, तर आता एका खूपच नाविन्यपूर्ण आणि पर्यावरण स्नेही पद्धतीबद्दल बोलूया. ती म्हणजे जैविक नियंत्रण, म्हणजे कीटकांना हरवण्यासाठी निसर्गाचीच मदत घेणे. ही खरंच एक खूप इंटरेस्टिंग पद्धत आहे. यात काय होतं तर कीटकांची संख्या कमी करण्यासाठी आपण इतर सजीवांचाच वापर करतो, म्हणजे एका शत्रूचा नाश करण्यासाठी दुसऱ्याला वापरण्यासारखं. उदाहरणार्थ, लेडीबर्ड बीटल नावाचे किडे ॲफिड्सना खातात किंवा बॅसिलस थुरिजियन्सिस नावाचे बॅक्टेरिया
ते पाण्यातल्या डासांच्या अळ्यांनाच लक्ष्य करतात आणि त्यांना नष्ट करतात. आणि जैविक नियंत्रणातली एक सगळ्यात शक्तिशाली टेक्निक म्हणजे स्टेराइल इन्सेक्ट टेक्निक. हे तंत्रज्ञान खूपच हुशारीने काम करतं. यात काय करतात तर लॅबमध्ये मोठ्या संख्येने नर कीटक वाढवले जातात आणि त्यांना रेडिएशन देऊन निर्जंतुक म्हणजे स्टराईल बनवलं जातं. मग त्यांना निसर्गात सोडतात. आता हे नर मादी कीटकांशी मिलन तर करतात, पण त्यातून अंडी फलितच होत नाहीत आणि परिणामी त्यांची पुढची पिढी जन्मालाच येत नाही. कमाल आहे ना? आणि हे तंत्रज्ञान किती यशस्वी आहे याचा एक जबरदस्त पुरावा आहे. याच पद्धतीचा वापर करून अमेरिकेने स्क्रूवर्म नावाच्या एका अत्यंत घातक माशीचं संपूर्ण देशातून उच्चाटन केलं. विचार करा, पूर्णपणे नष्ट. ही गोष्ट सार्वजनिक आरोग्याच्या इतिहासात एक खूप मोठी अचीवमेंट मानली जाते. तर आतापर्यंत आपण वेगवेगळ्या पद्धती पाहिल्या, भौतिक, रासायनिक, जैविक. पण खरी आणि सगळ्यात प्रभावी रणनीती तेव्हाच तयार होते जेव्हा आपण या सगळ्या पद्धतींना एकत्र आणतो. यालाच म्हणतात एकात्मिक कीड व्यवस्थापन किंवा IPM. आणि ही कीटक नियंत्रणाची आजच्या तारखेला सर्वात हुशार आणि टिकाऊ पद्धत मानली जाते. यात होतं काय तर अंधाधुंद फवारणी करण्याऐवजी आधी कीटकांवर नजर ठेवली जाते, त्यांची पैदाश कुठे होते ती ठिकाणच नष्ट केली जातात आणि फक्त गरज असेल तरच अगदी कमी प्रमाणात रसायनांचा वापर होतो. खरं तर IPM हेच या लढाईचं भविष्य आहे. का? कारण ते फक्त प्रभावी नाहीये, तर ते दीर्घकाळ टिकणारं सोल्युशन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पद्धतीमुळे कीटकांमध्ये तो जो रेझिस्टन्स तयार होतो ना कीटकनाशकांविरुद्ध, तो धोकाही खूप कमी होतो. तर एक गोष्ट स्पष्ट आहे, मानव आणि हे लहान पण धोकादायक कीटक यांच्यातली ही लढाई अविरत सुरूच आहे. जसजसे हे कीटक हुशार होत जातील तसतसं आपल्यालाही अधिक नाविन्यपूर्ण उपाय शोधावेच लागतील. आणि मग शेवटी एक प्रश्न उरतोच की या लढाईत विज्ञानाचा पुढचा मोठा शोध असा कोणता असेल जो आपल्याला एक निर्णायक विजय मिळवून देईल.